धनंजय मुंडे यांना जीवे मारण्याची सुपारी दिली। मनोज जरांगे यांचा खळबळजनक असा आरोप। आरोपींना 2.5 कोटी रुपये दिल्याचाही आरोप। जरांगेंच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपांची सीबीआय चौकशी करा, धनंजय मुंडे यांचं आव्हान। माझी आणि जरांगेंची ब्रेन मॅपिंग चाचणी करा, माझी आणि आरोपींची नार्को टेस्टही करा। आरोपानंतर मुंडेंची मागणी। नार्को टेस्ट करा, सगळ्यात आधी मी अर्ज करतो, मुंडेंचं आव्हान। जरांगेंनी स्वीकारलं, सीबीआय चौकशीला सुद्धा तयार असल्याचं जरांगेंचं विधान। जरांगेंच्या आंदोलनामुळे 500 लोकांचा जीव गेला, कर्मा रिपीट्स हे जरांगेंनी लक्षात ठेवावं। या सगळ्या गोष्टी जरांगेंना महागात पडतील, धनंजय मुंडेंचा मनोज जरांगेंवर निशाणा। मनोज जरांगेंच्या हत्येचा कट रचणाऱ्या दोघांना जालन्यात अटक। अमोल खुणे आणि दादासाहेब गरुड गजाड ऑडिओ क्लिपची पोलिसांकडून शहानिशा सुरू। पुण्याच्या कोरेगाव पार्कमधील घोटाळा प्रकरणी पार्थ पवारांच्या अडचणीमध्ये वाढ। पार्थ पवारांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता। कोरेगाव जमीन घोटाळा प्रकरणी पार्थ पवार यांच्यावर गुन्हा का नाही, विरोधकांचा सवाल। मामेभाऊ दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानींवर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। नैतिकता राखून चौकशी होईपर्यंत अजित पवारांनी राजीनामा द्यावा, अंबादास दानवे यांची मागणी। खडसेंच्या राजीनाम्याची करून दिली आठवण। कोरेगाव जमीन घोटाळ्यातील मूळ जमीन मालक गायकवाड कुटुंबियांचं पुण्यामध्ये आंदोलन। पार्थ पवार यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची केली मागणी। कणकवली नगरपंचायत निवडणूक ठाकरे शिवसेना आणि शिंदे शिवसेना एकत्र लढण्याची शक्यता। दोनही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची एकत्रित अशी बैठक। शहर विकास आघाडी बनवून दोनही पक्ष एकत्र लढण्याच्या तयारीत। आमदार भास्कर जाधव यांच्या मुलावर मारहाण केल्याचा आरोप। विक्रांत जाधव यांच्यासह 7 जणांवर गुन्हा दाखल। स्थानिक ठेकेदार शिवसेना युवा सेना जिल्हा प्रमुख सचिन कातेंना मारहाण। वंदे मातरमवरून पुन्हा रंगला वाद। अबू आझमीच्या मुंबईतील घराबाहेर भाजयुमो कार्यकर्त्यांचं आंदोलन। भाजयुमोच्या कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत हुज्जत।